महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवून टाकणाऱ्या घटनेत उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले। या दुःखद घटनेवर प्रतिक्रिया देताना वणीचे आमदार संजय देरकर यांनी भावनिक शब्दात श्रद्धांजली वाहिली। 1999 ते 2014 या काळात अजित पवारांसोबत काम केल्याच्या आठवणी त्यांनी सांगितल्या। अजितदादांची आपुलकी, कामातील तत्परता आणि नेतृत्व महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी होते, असे ते म्हणाले। त्यांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्र शोकाकुल झाल्याची भावना देरकर यांनी व्यक्त केली। विमान अपघातात गेले ही बातमी कळताच अतिशय दुःख झालं, कारण त्यांच्यासोबत काम करत असताना अनेक वर्ष त्यांनी जवळपास 1999 पासून तर 2014 पर्यंत त्यांच्यासोबत काम केलं, त्यांच्या पक्षात होतो। त्यांची जे जीवाभावाची आमच्यासोबत आपुलकी होती ती एक वेगळ्याच प्रकारची होती। माझ्या घरी सुद्धा ते अनेकदा येऊन गेले। अनेक सार्वजनिक कामं त्यांच्या हातून आपल्या भागात घडले। त्यांच्या जाण्यानं वणी परिसरच नव्हे तर अख्खा महाराष्ट्र अत्यंत दुःखी आहे, कारण त्यांचं कामच भयंकर होतं की ते निर्भीडपणे त्यांचं वक्तव्य हे कोणालाही म्हणजे समजणारं होतं। ते नेहमीच कामाच्या बाबतीत तत्पर राहायचे। फक्त गेलं तर त्याला सांगा, तू कशाला आला, हे काम घेऊन आला का, असाच आला असेल तर परत जा, म्हणजे इतके प्रेमाने आणि रागाने दोन्ही गोष्टी ते करत होते। असा आमचा नेता आमच्यातून हरपला, त्याचं आम्हाला फार दुःख आहे। मी वणी विधानसभा आमदार संजय देरकर त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो।